नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, मी काल सांगितल्याप्रमाणे माहिती अधिकार कायद्याचा जो राज्यात खेळखंडोबा सुरू आहे, त्या संबंधाने विवेचन करण्यासाठी आपल्या समक्ष उपस्थित झालो आहे. त्याचं कारणही तसंच आहे. काल परवा कुठल्याशा एका दैनिकात पेड न्यूज वाचण्यात आली, जी राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाने दिली होती. अतिशय दुर्दैवाची बाब आहे. माहिती आयोग स्वतः गोपनीयतेचा भंग करतात आणि माहिती अधिकार कायद्याच्या मूलभूत हक्कावर गदा आणतात, असा काहीसा तो प्रकार आहे. आता तो कार्यकर्ता कोण आहे त्याच्याशी मला कोणतंही ममत्व नाही. तो पार कुठला बीडचा, उस्मानाबादचा. परंतु राज्य माहिती आयुक्त जे भूपेंद्र गुरव आहेत ना, त्यांना नेहमीच माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, असंच म्हणावं लागेल. त्यांनी ते इथे आल्यापासून त्यांची जर निर्णय तपासून पाहिले ना, आपल्याला सांगतो, एक दोघं सोडून सगळं कार्यालय जेलमध्ये जाऊ शकतं. हे तुमचे दिलेले कागद गायब करता, तुमचं अपील फेटाळावं याच्यासाठी नाना त्या युक्त्या करता. स्पष्ट दिसतं की हे सगळं बायस सुरू आहे. गंमत म्हणजे हे जेव्हा माझ्या ध्यानात आलं, त्यावेळेस मी ठरवलं की आता मुख्य माहिती आयुक्त महोदयांना जाऊन भेटायचं. त्यावेळेला अत्यंत नशीबवान असे सन्माननीय राहुल पांडे साहेब हे मुख्य माहिती आयुक्त झाले होते. मी त्यांना भेटायला गेलो. पीएने आधीच मला हुडकवलं बाहेर. मला आणि तुम्हाला काही साहेब बोलवणार नाही, वेळ नाही आहे. अरे म्हटलं, बाबा तू चिठ्ठी तर देऊन पहा. कोणी महिला होती मला वाटतं. त्यांनी चिठ्ठी दिली, साहेबांनी मला मध्ये बोलवलं. कारण माझा त्यांचा व्हर्च्युअल परिचय होता. कसा तो पुढच्या वेळेस सांगेन. मग त्यांनी माझ्याशी चर्चा केली, मला वेळ दिला हे निश्चित. त्या चर्चेदरम्यान झालेले एक दोन निष्कर्ष मी आपल्यासमोर ठेवतो. मी त्यांना म्हटलं, सर, आपल्या स्तरावरून अगदी काही 5-7-10 रँडम आदेश काढून आणि तपासून पहा सगळ्या माहिती आयुक्तांचे. आणि दुसरी गोष्ट की माहिती आयुक्त कार्यालयात जे कर्मचारी कार्यरत आहेत, साहेब, त्यांनाच माहिती अधिकार कायद्याची पुरेशी माहिती नाही. त्यांची ट्रेनिंग घ्या. तो मुद्दा त्यांना बराच भावला. त्यांनी तात्काळ पुढे असलेला एक कागद पेन उडून त्याच्यावर ते लिहिलं देखील. मला वाटतं त्याही गोष्टीला 7-8 महिने झाले, अद्याप त्या दृष्टीने कोणतेही हालचाल नाही. आणि दरम्यानच्या काळात नशीबवान राहुल पांडे साहेबांनी एक भ्रष्ट अधिकाऱ्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेऊन टाकला, ज्याची काही आवश्यकता नव्हती. चला, तेही समजू शकतो, कारण त्यांना वाचवू शकतात ते केवळ आणि केवळ राज्याचे इतर माहिती आयुक्त आणि नंतर माहिती आयुक्त. तर मित्रांनो, अशी परिस्थिती आहे. या नाशिक खंडपीठाच्या बाबतीत शेकडो नव्हे हजारो तक्रारी मुख्य माहिती आयुक्तांकडे प्राप्त आहेत. आणि त्या संबंधाने जेव्हा मी त्यांना छेडलं, तर ते मला म्हणाले, मला अधिकार नाही याच्यावर कारवाई करायचा. अरे म्हटलं, ही काय व्यवस्था आहे? तुम्ही जर त्यांना आदेश केला तर ते तुमच्या आदेशाला मानतील ना. मग तुम्ही वरिष्ठ झालात ना, मग त्यांच्यावर कारवाईचे अधिकार कसे तुम्हाला नाही? पण म्हटलं, या मुद्द्यावर युक्तिवाद करून अर्थ नाही. साहेबांनी मोठ्या मनाने मला 30-35-40 मिनटं दिली होती आणि मी तसाच बाहेर निघालो. तर ही परिस्थिती आहे मित्रांनो. फार घाबरून जाऊ नका. हे ज्या कोणाच्या एका कार्यकर्त्याच्या नावाने त्यांनी इतकी अपील तितकी अपील फेटाळले, असं केलं आहे, याची जर वस्तुस्थिती तपासली तर सगळं बोगस आहे असं लक्षात येतं. कारण सुमारे वर्षभरापूर्वी त्यांनी मला देखील दाखवलं होतं.
आणि माझी माहिती अशी की माझ्याप्रमाणे त्याने अनेक कार्यकर्त्यांना हे दाखवलं होतं, पण कुणी बीक न घातल्यामुळे शेवटी त्यांनी ही पेड न्यूज केली